नंदिनी घेणार जीवाची बाजू। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ आणि मालिनी हॉलमध्ये बसलेले असतात, नाश्ता करत असतात, त्यांचं बोलणं चालू असतंय। तेवढ्यात तिकडून काव्या जात असते। पार्थ तिला बघतो आणि म्हणतो, कलेक्टर मॅडम कुठे चालला, कुठे आहे तुमचा दौरा आज? हे ऐकून काव्या म्हणते की म्हणलं जावं जरासं बाहेर बघावं, जरा राज्यात काय हालचाल चालली येते। पार्थ तिच्याकडे जातो आणि म्हणतो, या शहरामध्ये फिरायला तुम्हाला एक रथ लागेल। रथ नाहीये पण माझी गाडी आहे, मी ड्रायव्हर बनतो, चला आपण जाऊया। काव्या म्हणते नको। तेवढ्यात पार्थ म्हणतो, चला ना मस्तपैकी गाडीमध्ये गाणं वगैरे लावूया आणि जाऊया ऐकत। काव्या म्हणते नको म्हणालीये ना मी, तर असंही मला क्लासला जायचं नाहीये। हे ऐकून पार्थ म्हणतो, क्लासला जायचं नाहीये तर तुम्ही जिथे कुठे चाललाय तिथे जाऊया आपण, चला। हे ऐकून काव्या म्हणते नको म्हणली ना मी। आणि काव्या मनामध्ये विचार करत असते, आता कसं सांगू यांना, यांचंच घड्याळ नीट करायला चाललीये ना मी, आणि सोबत जर यांना नेलं तर यांना सरप्राईज कसं देणार मी। काव्या पार्थला समजवते कसं बस आणि तिकडून निघून जाते। तेवढ्यात मालिनी पार्थला म्हणते की अरे नाश्ता केलास तू, पाणी पिलास नाही, बायकोच्या मागे एवढं काय लागलाय? हे ऐकून पार्थ म्हणतो की अरे काव्यानी नाश्ता करायचाच विसरल्या वाटतं। तेवढ्यात तिकडे आपल्याला पाहायला मिळते की काव्या आणि अनिशाचं बोलणं चालू असतंय। तेवढ्यात अनिशा म्हणते की तू पार्थचं घड्याळ दुरुस्त करायला गेलती, बदल दिसतोय, मांजरीचा सूर बदलतोय। हे ऐकून काव्या खूप खुश दिसते बरं का आपल्याला। त्यानंतर ना इकडे आपल्याला पाहायला मिळतंय की हॉलमध्ये जीवा डायनिंग टेबल वरती बसलेला असतोय। मागून रम्या आणि वसु आत्या त्याला चिडवायचा प्रयत्न करतायत। त्या दोघी अशा बोलतायत की रम्या म्हणते की आई आज किती लोकांचा स्वयंपाक करायचा आहे ग? हे ऐकून वसु आत्या म्हणते की तू, मी, मालिनी आणि मंजू। तेवढ्यात रम्या म्हणते की अगं तू जीवाचं नाव घेतलं नाहीस। हे सगळं ऐकून जीवा संतापाने तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करतो। तेवढ्यात तिकडून नंदिनी येते। नंदिनी त्याचा हात पकडून वसु आत्या आणि रम्याच्या पुढे म्हणते की जीवांबद्दल काही वाकडं बोलण्या अगोदर तुम्हाला माझ्याशी बोलावं लागेल। हे ऐकून वसु आत्याने रम्याला खूपच धक्का बसतो। आता पुढे नेमकं काय होईल तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।